चला ओपनिंगची जोडी इथून आपल्याला दाखल होत असताना पाहायला भेटते आणि जे पारितोषिक लावले गेलेलं होतं ते पूर्णपणे वितरित झालेलं आहे। त्याचमुळे खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार, भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात या मॅचसाठी आपल्याला पाहायला भेटली। आणि आता वळूयात पुढच्या लढतीकडे, जिथे सामन्याला होते सुरुवात जय बजरंग सोनटक्के विपक्षामध्ये नित्यसाई गणेशपुरी। सध्या तरी ओपनिंगची ती पेर दाखल झालेली आहे, ज्या जोडीनं गेल्या पहिल्या राऊंडमध्ये धुमाकूळ घातला होता। नित्यसाई गणेशपुरी टीमकडनं ती ओपनिंगची जोडी जीतू आणि विकी आपल्याला पाहायला भेटतील। गेल्या मॅचचा हिरो आहे, जिथे आपण स्ट्रायकर एंडला पाहत आहोत। जीत आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतोय। नावामध्ये ती जीत आहे आणि त्याचमुळे तो सामनाही त्याने जिंकून दिला होता आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता जीत। याही मॅचमध्ये पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये दिसेल। आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती रोशन, त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे। हे जे टी शर्ट आहेत, हे टी शर्ट ती त्या खेळाडूंची ओळख पटवून देत आहेत, कारण मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हे टी शर्ट आहेत ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून। चला मॅचला सुरुवात करूयात। 3 ओव्हर मॅच आहे, 10 मिनिटांमध्ये 2 षटके कंप्लीट करायचे आहेत। टायमर ऑन होतोय, लक्षात घ्या। पहिला चेंडू हाताळला जाईल, जिथे वेळ झाला 1:41 पहिलाच बॉल, पहिलाच तिखट बाउन्सर हाताळण्याचा जो प्रयत्न होता, पंचांनी कळवलाय पहिला बाउन्स आणि त्यानंतर हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय। पहिल्या चेंडूवरती एक्साची मदत। सुरुवात होत असताना या मॅचला आपण पाहत आहोत 3 ओव्हर मॅच आहे। चला वेळेच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा ती सूचना आहे, 1:41 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय। लक्षात घ्या, 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे आहेत, कारण इथून वेळ खूप महत्वाचा आहे। वेगवान बॉल यावेळेस बेस वर्सेस बेसचं बॅटल आहे। एका मॅचमध्ये आपण पाहत आहोत रोशन मॅन ऑफ द मॅच होता आणि दुसऱ्या बाजूला जीत ही आपण पाहत आहोत तोही मॅन ऑफ द मॅच होता। आणि आता सध्या तरी हे बेस वर्सेस बेसचं बॅटल राहिलंय। पहिला चेंडू व्हाईट बॉल आला आणि मग त्यानंतर हा या बॉलवरती देखील तो वेग आपल्याला रोशनचा पाहायला भेटलाय। डॉट बॉल आलेला आहे, धावफलक 1। खूपच चांगला मॅच रंगेल। 3-3 ओव्हरच्या आता मॅचेस आपल्याला प्रत्येक मॅच आता 3 ओव्हरचा पाहायला भेटणार आहे, कारण हे स्टेज आता इथे सेकंड राऊंडचे हे मॅचेस आपल्याला पाहायला भेटत आहेत। चांगली फिल्डिंग, मिडॉन तैनात आहे, त्यामुळे आपण पाहत आहोत सहजरित्या तो बॉल कॅरी केलाय। तोपर्यंत कोणती धाव काढली गेलेली नाहीत। संघर्षाचा डंका सध्या तरी पिटला गेलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं, आणि आतापर्यंत ते हात खोलू दिलेले नाहीत। जीतला शांत ठेवलंय, म्हणजे कामगिरी गोलंदाजाकडनं वाखडण्याजोग राहिली आहे। चांगले चेंडू हाताळणी मैदानाच्या आतमध्ये राहतोय, कारण लगातारचे जीतच्या विरोधामध्ये हे 2 डॉट बॉल आलेत। यावेळेस कनेक्शन प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडूला पाठवलंय गाव कॉर्नरच्या डोक्यावरून, चेंडू सीमा पार, मिलेंगे 6 सिक्सर। आणि लांबच लांब ठोकलाय हा लॉंग अँड स्ट्रॉंग, जीतच्या बॅटमधनं आलाय हा पहिला वार, चेंडू सीमा पार आलेला हा षटकार। धाव फलक आता 7 अंकावरती। हा नो बॉल आहे आणि तिथे आपण पाहत आहोत ती हाईट विचारात घेतली गेली आहे, कारण ऑलरेडी तो ग्वाही मिळाली होती, वॉर्निंग मिळाली होती। सध्या तरी तिथे चर्चा होत असताना पाहायला भेटते। यस, विकेट किपरनं तितकासा तो कॉन्फिडन्स दाखवलेला नाही, त्याचमुळे आपण पाहत आहोत तो नो बॉलचा इशारा आलाय। पुन्हा तो बाउन्सर हाताळला गेलाय। पहिल्या चेंडूवरती 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही मिळाली होती, त्यामुळे हा नो बॉल आहे। एक्साची धाव मिळते आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 8 धावा धाव फलकावरती। गाठ आपल्याला पाहायला भेटते जय बजरंग सोनटक्के विपक्षामध्ये नित्यसाई गणेशपुरी टीम, अशी ही मॅच आपण पाहत आहोत। हाही फटका चांगला होता, गॅप शोधण्याचा तो प्रयत्न राहिला, परंतु बरोबर फिल्डर तिथे तैनात आहे। एकच सिंगल मिळून जाईल, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते। 3 ओव्हरचा मॅच आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत आता इथून प्रत्येक मॅचमध्ये तो काउंटर अटॅक आणि खडखड्याक फलंदाजी प्रत्येक इनिंगला आपल्याला पाहायला भेटणार आहे। सिंगल आली आणि त्या धावा झाल्यात 9। मागे मारण्याचा प्रयत्न होता, स्टिकवरनं बॉल चाललाय असं पंचांनी कळवलंय, त्यामुळे आपण पाहत आहोत बॉल निघाला विकेट किपरकडे, येतोय तो डॉट बॉल। 9 वरती धाव फलक, अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे ओव्हरचा। पाहूयात, एक व्हाईट बॉल होता, एक नो बॉल होता आणि मग त्यानंतर आपण पाहतो 3 डॉट बॉल आले, एक षटकार, एक सिंगल। अशा पद्धतीने ही ओव्हर आतापर्यंत
इथे 5 बॉलचा तो वाजवी खेळ झाला. अंतिम चेंडू बाकी राहिलाय. धाव फलक 9 अंकावरती. जिथे बॅटिंग करतो जीत 6 धाव संख्येवरती. विकीला या मॅचमध्ये अकाउंट इथे ओपन अजूनही करायचं आहे, कारण सध्या तरी आता तो स्ट्रायकर एंडला आहे. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज रोशन, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओव्हर पिच राहिला आणि आता खेळाडू निघालाय. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट तर आहे ती विकीकडे, आणि सध्या तरी स्वतःनं सांगितलंय यस आय एम आउट, आणि तिथे तो निघालाय. त्यामुळे तिथे मिळेल ती पहिली विकेट. फलंदाज विकी बाद. चला 1:41 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. बरोबर तुम्ही 5 मिनिटं घेतले मित्रांनो, लक्षात घ्या एका ओव्हरसाठी. आता फक्त राहिले तुमच्याकडे 5 मिनिटं या ओव्हरसाठी, लक्षात घ्या. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करावेच लागतील, अन्यथा एक्स्ट्राचा प्लेअर तुम्हाला घ्यावा लागेल, लक्षात घ्या. पहिला ओव्हरचा तो वाजवी खेळ झाला. पहिला ओव्हर नंतर धाव फलक जर पाहायला गेलं तर धाबा झालात 9. भरत येतोय मैदानाच्या आतमध्ये. येणार नंबर 3 वरती. बॉलिंगमध्ये थोडंसं चेंजेस राहील, कारण आता इथून आपण पाहत आहोत प्रत्येक टीमकडे तो ऑप्शन असणार आहे, कारण पहिल्या राऊंडमध्ये 4-4 ओव्हरचे मॅच होते. सेकंड राऊंडला 3-3 ओव्हरचे मॅच आहेत, त्याचमुळे तो ऑप्शन असेल गोलंदाजीमध्ये. आणि आता सध्या तरी प्रणय बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये उंचपुरा गोलंदाज आहे. पाहूयात कशी गोलंदाजी चालवेल. पहिला चेंडूवरती पिकअप स्ट्रोक गॅपमध्ये मारला. एक्सा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक आहे. फिल्डर वेगवान धावलाय आणि तिथे बॉल अडून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाबा मिळत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धोक्याची घंटा थोडंसं वाटलं होतं की वाटतंय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट फास्ट दाखवले आहे, ते तालतंत्र दाखवलं, आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत ते कॉम्बिनेशन सध्या तरी चांगलं राहिलंय. 2 धावा घेऊन गेले. 2च्या मदतीने धाव फलक 11 अंकावरती. 11 अंकावरती हे धाव फलक आपल्याला पाहायला भेटतंय. सेकंड ओव्हरचा खेळ आपण पाहत आहोत. जय बजरंग सोनटक्के संघ सध्या तरी आपण पाहत आहोत टॉस जिंकल्यानंतर ही फिल्डिंग करतायत. बाउन्सरचा मारा जास्तच बाउन्स मिळालाय, त्यामुळे आपण पाहत आहोत तिथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिला बाउन्सची ताकीद सध्या तरी ती गोलंदाजाला मिळते आहे. कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे आपण पाहत आहोत पहिल्या रजनीपासून तो बाउन्स या विकेटला खूप सारा आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा खांद्याचा वापर झालाय तेव्हा तेव्हा एकसा बाउन्सच मिळालाय, ते ओळखणं गरजेचं असेल. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत फलंदाजाची हाईट तितकी नाहीत, त्यामुळे तो फायदा सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. एक्साची मदत मिळाली. धाव फलक आता 12. खेसून मारला आणि फेकून दिलाय. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झालाय चुमंतर. सिक्सर. षटकार प्रणयच्या विरोधामध्ये आणि आता धाव फलक 18 अंकावरती जाऊन पोहोचले. धावा चांगली बॅटिंग होती जीतकडनं. ओव्हर पिच होता यावेळेस आपण पाहतो थाईज वरती जाऊन आदळलाय. नॉन स्ट्राईक एंडला धोका वाटतोय. डायरेक्ट हिट करण्याचा तो प्रयत्न, आणि जर झाला असता तर फ्रेम मध्ये खेळाडू दिसला नसता, कारण थोडासा तो दूरवर राहिलाय. तो त्याच्या फ्लो मध्ये धावत होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत स्ट्रिक मिस झाली आहे आणि इथे तो नॉट आउटचा इशारा, कारण तिथे कोणतंही हिट झालेलं नाहीत. तोपर्यंत ती रिस्की सिंगलच्या मदतीने आता 19 धावा. दुसरं हे षटक मैदानाच्या आतमध्ये प्रणयचा आपण पाहत आहोत. प्रति ओव्हरला त्या धावा आल्यात आणि सध्या तरी ती एक विकेट लवकर गेल्यानंतर जीतनं जबाबदारी दाखवली आहे, कारण विकी सस्त्यामध्ये या मॅचमध्ये बाद झालाय. भरतला कामगिरी करावी लागेल. थोडंसं वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल बीट करून निघालाय. डॉट बॉल येतोय.
19 वरती हे धावफलक 4 बॉलचा तो खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. खूपच चांगली ही लढत आपल्याला पाहायला भेटते. फक्त राहिलंय ते टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. येणारा अजून एक षटक बाकी आहे, पाहूयात. हुक करण्याचा तो प्रयत्न होता. आता नो बॉल पंचांनी कळवलाय. नो बॉलचा इशारा तो आलाय आणि आता चॅलेंज केलंय. यावेळेस चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. पंचांच्या निर्णयाला पाहूयात. तडपंच कशा पद्धतीनं निर्णय आमच्यापर्यंत सोपवतील. बॉल चेक केला जाईल. ऑलरेडी तो पहिला बाउन्सची ताकीद दिली आहे गोलंदाजाला. पाहूयात. यस इट इज नो बॉल. थर्ड पंचांचा इशारा आलाय नो बॉल. कारण ऑलरेडी ती ताकीद दिली आहे गोलंदाजाला. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. फक्त एकच बाउन्सची तुमच्याकडे ती मुभा असते, ती संधी असते. ऑलरेडी तुम्ही बाउन्स हाताळलाय आणि आता थर्ड पंचांनी तेच कळवलंय की हा नो बॉल आहे. वेस्टेजची हाईट राहिली आहे त्यामुळे हा नो बॉल. धाबा झाला 20. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटवरती तितकासा फायदा झालेला नाहीत. हे बॉल खूप चांगले राहिले. जे आपण पाहत आहोत कमरोचे खालोखाल बॉल राहिलेत ते बॉल आपण पाहिलं गेले तर पिकअप करता आलेले नाहीत आतापर्यंत. कारण प्रत्येक मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडल्या त्या विकेटवरती. त्यामुळे गोलंदाजाला त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे आणि कदाचित या चेंडूवरती तो फायदा झाला प्रणयला. अंतिम चेंडू. धावफलक 20 धाबा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तिथे धावफलक 9 धावसंख्येवरती आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये. आणि याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आलात. अंतिम बॉल अजूनही बाकी आहे जिथे स्ट्रायकर एंडला आता भरत पाहायला भेटतोय. अकाउंट ओपन करावं लागेल. 3 बॉल खेळलाय. ओव्हर पिच होता. यावेळेस आपण पाहूयात दिशा पाहिली जाईल पण कळवतात व्हाईट बॉल. थोडंसं बचावात्मक गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न या चेंडूवरती पहा जास्तचा बाहेर ठेवलाय. रीच पासून बाहेर ठेवायचा होता. मोठा फटका मारू द्यायचा नव्हता असं माइंडसेट राहिलंय परंतु बाहेर आला आणि त्यामुळे पंचांनी कळवला व्हाईट बॉल. आता धावा झाला धाव फलकामध्ये टोटल 21. मिस टायमिंग. फटका फसलाय. संघर्ष जारी होता आणि त्या संघर्षामध्ये त्या दबावामध्ये ते डॉट बॉलचा दबाव होतं आणि त्या दबावामध्ये विकेट आली आहे. भरत बाद. चला न्यू बॅट्समन लगेचच या आणि फिल्डिंग लगेचच सेट करा. पहा पूर्णपणे आपण पाहत आहोत ते इम्प्रेशन सध्या तरी विकेट किपरचे टिपले गेलेले आहेत. धाव फलक जाऊन पोहोचलो 21. 2 ओव्हर नंतर 21. चला वेळ नाही तितका आता. फिल्डिंग लावा लगेचच. बरोबर तुम्ही 2 ओव्हरसाठी तो वेळ घेतलाय त्यामुळे लक्षात घ्या. आता फिल्डिंग लगेचच सेट करा अन्यथा पंचांना ती मुभा आहे पेनल्टी द्यायची. लक्षात घ्या. चला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. जय बजरंग सोनटक्के टीम. एकवीस वरती धाव फलक आहे. पहिल्या ओव्हरला 9, दुसऱ्या ओव्हरला 12 आणि आता इथून मारा चालबाबा लागणार आहे कारण अंतिम हे षटक जिथे बॉलिंगमध्ये आपल्याला जय पाहायला भेटेल. सॉरी साईराज. बरोबर आपण पाहत आहोत तो खांद्याचा लेवल बॉल निघालाय. हाही बाउन्सरच होता. खेचून मारण्याचा प्रयत्न थोडासा हॅमट करण्याचा हा प्रयत्न होता परंतु तिथे कनेक्शन नाहीत. बीट करून निघलाय हा चेंडू जिथे जीत आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटलाय. आतापर्यंत त्याचा जर खेळ पाहायला गेला तर त्यानं जे महत्त्वाचे 2 षटकार मारलेत परंतु उर्वरित त्याच्याही विरोधामध्ये काही डॉट बॉल आलेत. ओव्हर पिच समोर होता. रीच मध्ये राहिलाय आणि आता चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीतच्या बॅटमधनं ठोकलाय. हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार.
इथे षटकार आला नाही, त्या षटकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आहे. धावा झाला धाव फलकावरती 27. याही वेळेस क्रॉस बॅटेडनं मारलाय. हा शॉट नाही तर रॉकेट आहे आणि 6 धाव संख्येचं हे पॉकेट आहे. लगातारचा दुसरा षटकार. तेहतीस वरती धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय आणि ही बॅटिंग सध्या तरी जीत आपल्याला खूप चांगली दाखवतोय. एक यंगस्टर खेळाडू आहे, परंतु पहा त्याचा तो कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये झळकलाय पूर्णपणे. आपण पाहत आहोत ताकदीचा मारा प्रत्येक बॉलवरती त्याचा राहिला आणि स्ट्रोक सिलेक्शन त्याहीपेक्षा प्रॉपर त्याचा राहिलाय, त्यामुळे तो रिझल्टही त्याला चांगला मिळतोय. नावामध्ये जीत आहे आणि ती जीत मिळवण्यासाठी हे प्रयत्न जीतचे आतापर्यंत चांगले राहिलेत. 11 बॉल फेस केलेत, 28 वरती तो खेळतो आणि धावफलक 33. दबाव बनवण्याचा आता प्रयत्न करतायत जय बजरंग सोनटक्के टीम. सिली पॉइंट मध्ये आता फिल्डर यावेळेस तैनात केला गेलाय. स्टॅच्यू पोझिशन वरती राहावं लागेल त्याला. पाहूयात आणि आता हा तिकट मारा राहिलाय. इथे तो चान्स मिळालेला नाहीत. हा वेगवान करून बसलेत. साईराजचा हा चेंडू चांगला राहिलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आला, त्यानंतर आपण 2 षटकार पाहिले आणि मग त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. तो रूल फॉलो करावा लागतो आणि सध्या तरी त्याची ती चर्चा राहिली आहे. त्या फिल्डरची ती चर्चा होते कारण ती त्याची सावली त्या विकेटवरती पडता कामा नयेत हे सांगितलं जातंय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. 33 धावा झाल्यात. हा बाउन्सर होता. बॅटची कडा लागल्यानंतर बॉल मागे निघालाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, वेगवान धावला आणि त्यानंतर बॉल अडवण्याचा प्रयत्न असफल राहतो आणि आता चेंडू निघालाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार. यावेळेस आलाय चौकार. फाईन लेगला आलाय. क्रिएशनचे कॅमेरामनचंही कौतुक आहे. शेवटपर्यंत चेंडूला बरोबर त्या लेन्समध्ये कैद केलेला आहे आणि ते प्रयत्न जे क्षेत्ररक्षकाचे पुरेपूर केले गेले तेही सगळं काही दाखवलं गेलंय. खूपच चांगली कामगिरी होते सावली क्रिएशनच्या माध्यमातून. चौकार आला. आता धावा झाला 37. 37 वरती धाव फलक. अंतिम चेंडू राहिला इनिंगचा. टार्गेट सेट करायचा आहे आणि इथे आता बॅटची कडा. विकेटची संधी आहे. कॅचचा कॉल आणि तिथे अंतिम चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीत. मिळाली जीतची विकेट. टार्गेट इथे सेट झालंय. धावा झाल्या 37. मॅचमध्ये करायच्या आहेत 38 धावसंख्येचं टार्गेट. कोणताही विलंब न करता लगेचच फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे आणि मैदान लगेचच सोडा. जिथे जय बजरंग सोनटक्के संघ आपणही लगेचच ओपनिंगची पेर पाठवून द्या आणि तोपर्यंत आपण वळूयात करूयात पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमला इन्व्हाइट. चला कॅप्टन, आपण लगेचच रिपोर्ट करायचा आहे. केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. मेड 11 वर्सेस जय बजरंग वडवली अशी ही पुढची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला टॉससाठी तिथे रिपोर्ट करा. संकेतजी जाधव यांच्या शुभ हस्ते तो टॉस होतोय.
कमिटी मेंबर आणि सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांनी आत्तापर्यंत पार पाडली आहे. आणि सध्या तरी न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, जिथे बडबली संघाच्या कॅप्टननं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचं आहे मिड 11 टीमला पुढच्या मॅचमध्ये. चला तोपर्यंत फिल्डिंग लगेचच सेट करा. आता ओपनिंग प्लेयर चला लगेचच पाठवा. चला फिल्डिंग लावायचं आहे. फिल्डिंग लावा लगेचच. पुन्हा एकदा टार्गेटचा विचार केला जाईल. 37 काढल्या गेल्यात. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान जर पाहायला गेलं तर जीतचं खूप चांगलं राहिलंय. कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं त्यानं या इनिंगमध्ये आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट जिथे इथून फाईट होऊ शकते. कारण दोन तगडे संघ आहेत, दोन ताकदवर संघ आणि त्याचमुळे ती फाईट चांगली रंगेल. चला ओपनिंग पेअर या लवकर. थोडंसं आम्ही घाई करत आहोत, लक्षात घ्या, कारण तो वेळ महत्त्वाचा असेल. अजूनही इथून भरपूर सारे मॅचेस बाकी आहेत. सेकंड राऊंडचा हा पहिला मॅच आपण पाहत आहोत. विराज शेलार आणि त्याच्या सोबतीला आपण स्वप्नील भगतला पाहत आहोत. ही ओपनिंगची पेअर सध्या तरी आपल्याला जय बजरंग सोनटक्के टीमकडनं पाहायला भेटेल. आणि जय शेळके बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये येतोय, जिथे नित्यसाई गणेशपुरी हा संघ खेळतोय. चला तो टाळ्यांचा गजर सध्या तरी होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. तो कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न राहील दोन्ही टीमकडनं. खूप चांगलं पाठीराखे दोन्ही टीमकडे आहेत आणि तो सपोर्ट करतायत. जाऊयात मॅचकडे. पहिला चेंडू हाताळला जातोय. हो, पहिलाच फुलटॉसच होता. इनसाइड आउटला खेळण्याचा तो प्रयत्न मन बनवलं होतं, परंतु कनेक्शन कोणतंही राहिलेलं नाही. पहिला चेंडू मात्र येईल डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉल न होते. विराज शेलार आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतो. नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील भगत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठं टार्गेट आहे 18 बॉलला कंप्लीट करायचं आहे. आणि इथे आता डबे में डबा, डबे में केक, घुटना टेक और ये सिक्सर देख. फटका यावेळेस खेळलाय. इथे आपण पाहत आहोत विराज शेलारचा हा पहिला बार. चेंडू सीमा पार. षटकार येतोय. वेट केलं होतं आणि बरोबर आपण पाहत आहोत गुडघे टेकलेत आणि मग त्यानंतर आपण हे आसमान दाखवलं. या चेंडूला आसमानी फटका पाहायला भेटलाय. षटकार आला. हो, आणि आता प्रत्युत्तर पहा. यावेळेस प्रो क्रशिंग यॉर्कर होता. पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बेल सुडाल्यात. क्लीन बोल्ड झालाय. झटका क्रमांक पहिला. 6ला पहिली विकेट. चला बॅट्समॅन रेडी राहायचे आहेत. बॅट्समॅन रेडी राहा प्लीज. जसा फलंदाज आउट होतोय तसं लगेचच नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये येत चला.
विकेट गेल्यानंतर तो वेळ जास्तसा होतोय, लक्षात घ्या, त्यामुळे रेडी राहा. टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर पहा दिलं गेलंय. ईट का जवाब पत्थर से देत असताना गोलंदाजाचं एक कौतुक आहे, जिथे जय शेळके इथे तो प्रत्युत्तर देतोय. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि मग त्यानंतर आलेली ही आपण विकेट पाहिली, जिथे विराट शेलार या खेळाडूला शांत करण्यामध्ये तिथे यश मिळालंय जय शेळकेला. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल साईराज भगत. आता भगत बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, जिथे स्वप्नील भगत आणि साईराज भगत कामगिरी करून दाखवावी लागेल. मोठं टार्गेट आहे, कारण 38 पर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. 18 बॉलमध्ये या धाबा काढावा लागतील. पोल करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं खेचून मारायचं होतं. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आला होता, डीपमध्ये क्रीजमध्ये जाऊन थोडंसं घुसून मारण्याचा हा प्रयत्न क्रॉस बॅटेडने खेळायचं होतं. कारण आपण पाहतो पॉवर प्ले चालू आहे, जिथे एक्सा कबर डीपमध्ये तैनात आहे आणि मिड विकेट डीपमध्ये तैनात आहे. अशा परिस्थितीमध्ये स्क्वेअर लेगला खेळायचा होता फटका. आता यावेळेस फक्त तिथे दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र रवाना झाला आणि वेग इतका आहे की चेंडू रोखू शकणार नाहीत. चेंडू सीमा पार, नो चान्स. यस इट इज 4. 4 चौकार. अडतीस धावा झाल्यात, 39चं टार्गेट आहे. आणि आता हा बॉल स्टिक वरनं चालला असं पंचांचं म्हणणं आहे, त्याचमुळे तो डॉट बॉल येईल. आणि इथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा तो वाजवी खेळ समाप्त झाला आहे. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 2 विकेट आल्यात आणि त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल आले. त्यामध्ये आपण पाहत आहोत 10 धावा झाल्यात. चौकार आणि षटकाराची ती मदत, त्यामुळे धाव फलक 10. चला फिल्डिंग लावायची आहे लगेचच. एकच विकेट गेली आहे आणि तिथे 3 डॉट बॉल होते. एक षटकार, एक चौकार, एक विकेट, असं हे पहिलं षटक राहिलंय. पहिल्या ओव्हरला 10 धावा आल्यात. 39 धावसंख्येचा हा पटलाग, तो पल्ला गाठायचा आहे. स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा ते करेक्शन होत आहे. पहिल्या ओव्हरला 9 होते, दुसऱ्या ओव्हरला 12, त्यानंतर 16 आल्यात. त्यामुळे 37 धावा टोटल झाल्यात आणि 38चं टार्गेट आहे. करेक्शन पुन्हा एकदा स्कोर कार्डमध्ये थोडंसं होतंय. 37 झाल्यात, 38चं टार्गेट आणि तो पाठलाग सध्या तरी चालवला गेलाय. ओव्हर पिच होता, यावेळेस देखील आपण पाहत आहोत चान्स मिळालेला नाहीत हात खोलण्यासाठी. पूर्णपणे आपण पाहत आहोत वाईड यॉर्कर करण्याचा तो प्रयत्न, सन्मानच देण्यास भाग पाडलाय आणि तोपर्यंत हुलकवणी देण्याचा प्रयत्न होत होता. प्रेझेन्स ऑफ माइंड खेळाडूचं चांगलं राहिलं. क्षेत्ररक्षकाचा बॉल डायरेक्ट घेऊन आलाय, तोपर्यंत ती सिंगलच्या मदतीने आता धावा झाल्या. धाव फलकापती टोटल 11. जीत रेड्डी सध्या तरी आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटतो, जो खेळाडू चर्चेमध्ये आहे. कारण याच खेळाडूने ती बॅटिंग केली, जिथे सत्यसाई गणेशपुरी संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. 32 धावसंख्येची धुवाधार इनिंग त्याने दाखवली होती आणि आता सध्या तरी हा वाईट बॉल आलाय. ओव्हरऑल आपण टीमचा जर विचार करायला गेलं गणेशपुरी टीमचा, तर भरपूर खेळाडू यंगस्टर खेळाडू राहिलेत आणि त्याच्यामध्ये हा जीत ही तसाच खेळाडू आहे, परंतु जबाबदारी मोठी घेतोय. हा वाईट बॉल आलाय. 61ची मदत मिळाली आहे आणि आता धावा झाल्या. धाव फलकापती टोटल 12. आता यावेळेस समालोचन कक्षाच्या अगदी समोर मस्तक पे दस्तक, चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार. आला अजून एक बाबा चषक षटकार.
हा आणि या 6च्या मदतीने आता धाव फलक 18 अंकावरती. चांगला स्ट्रोक खेळलाय. 38चा पल्ला गाठायचा आणि त्याच्यामध्ये 18 धावा तर झालात. मग आता 10 बॉलला त्या 20 इथून करायचे आहेत. 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज. हाई फुलटॉस कसा सोडेल. फुल टोल वसूल होईल. चेंडू निघाला पुन्हा एकदा लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. अनदर बिग वन सिक्सर. हा तर खूपच दूरवर मारलाय. जसा फुलटॉस मिळालाय तसा तुटून पडलाय. ती ताकद आहे आणि त्या ताकदीचा मारा झालेला आहे या चेंडूवरती. लगातारचा हा दुसरा आला आणि त्याचमुळे धाव फलकात जाऊन पोहोचले 24. 24 धावा धाव फलकावरती. लगातार 2 षटकार आलेत. हल्ला बॉल जीत वरती आता चालवला गेलाय. हाही आपण पाहत आहोत समोर मारलाय आणि आता तिथे बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत पाहूयात तो ड्रामा सध्या तरी चालूच आहे. धाव काढण्यासाठी प्रयत्न जारी होते तोपर्यंत आपण पाहत आहोत सिंगल. गुड फिल्डिंग वेल स्टॉप. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत चौकारच वाचवलाय. एकच सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 अंकावरती धाव फलक. हा पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती बरोबर समोर मारला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हेड आला होता फटका. खूप चांगले एफर्ट दिलेत. जिथे 4ची अपेक्षा होती तिथे सिंगल मिळाली आणि आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 25. यावेळेस जसा लेफ्टी बॅटर समोर आलाय त्याच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत ही गोलंदाजी सध्या तरी चांगली राहिली आहे. साईराजच्या बॅटमधनं आलेले चांगले स्ट्रोक. 17 वरती तो खेळतोय धाव फलक 25 अंकावरती. अंतिम बॉल बाकी राहिलाय. 7 बॉलला 13 करायचे आहेत. 7 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज. मॅच चांगला रंगलाय. अंतिम चेंडू ओव्हरचा वेगवान हाताळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटरने खेळायचं होतं. स्ट्राईक रोटेट होणार नाहीत आणि तिथे आपण पाहत आहोत ओव्हर समाप्त झाले आहेत. त्यामुळे ती स्ट्राईक घ्यायची होती साईराजला. त्यामुळे ती धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न राहिला नाहीत. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर नंतर धाव फलक 25 आणि आता राहिले 6 बॉल मॅचमध्ये करायचे आहेत. 13 धावा. 6 चेंडूमध्ये 13. हो पहिला चेंडूवरती तो वेगच धारण केला आणि तिथे आता स्ट्राईक दिली जाईल का पाहूयात. प्रश्न तोच आहे आणि सध्या तरी ती विकेट मिळाली आहे. साईराजनं क्रीज सोडलेली नाहीत. धावत गेलाय स्वप्नील आणि त्यामुळे आता ते मैदानात सोडावं लागेल कारण तिथे साईराज जाग्यावरतीच थांबलाय. त्यामुळे नॉन स्ट्राईक एंडला तिथे बॉल लावला गेलाय. आली ती विकेट. फलंदाज बाद. आता राहिले 5 बॉल. 5 बॉलला आता 13 करायचे आहेत. चांगली फटकेबाजी आतापर्यंत साईराजने दाखवली आहे. गेल्याच ओव्हरमध्ये 2 बॉलला 2 षटकार त्यानं मारलेत. बॉलर बॉलिंग मार्कवरती तिथे आपण अभयला पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती ओळखच पटवून दिली आहे. अभयची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आणि सध्या तरी आपण पाहत आहोत विजयाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे अभयनं. कारण पहिला चेंडू खूपच चांगला हाताळलाय. तिथे धाव खर्च झालेली नाहीत अभयकडनं. राहिले आता 5 बॉल. 5 बॉलला 13 करायचे आहेत. वेळ भरपूर सारा झालाय तरी देखील प्रेक्षकांची ही गर्दी प्रेक्षकांचे अजूनही मॅच एन्जॉयमेंट करतायत. सगळ्यांचं स्वागत आहे. ओबा पिच होता. जडमध्ये पुन्हा एकदा पायामध्ये हा खेळवलाय आणि त्यानंतर खोदून काढलाय. तोपर्यंत हलकं मिसफील्ड. फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्राईक पुन्हा एकदा साईराजकडे आहे. 2 धावा मिळून गेल्यात आणि आता राहिले 4 बॉल. 4 बॉलला करायच्यात 11 धावा.
4 बॉलमध्ये 11. दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झालाय, पंच वळालेत, दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर आणि मग त्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं सध्या तरी चॅलेंज केलंय व्हाईट बॉलसाठी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. जाऊयात, चेक करूयात घडले काय, बिघडले काय, दूध का दूध, पाणी का पाणी, यावेळेस इथे केलं जाईल थर्ड पंचांकडनं. पाहूयात. यस, इट इज फेअर बॉल. फेअर बॉलचा इशारा आलेला आहे थर्ड पंचांकडनं आणि त्यामुळे तो क्राऊड पहा, तो आवाज आता यायला सुरुवात झाली आहे. तो कॉन्फिडन्स थोडासा दिसला होता. जसा चेंडू डिलिव्हर झाला पंचांनी व्हाईट बॉल कळवला, मग लगेच चॅलेंज केलं आणि आता फायदा झालाय. धावा झाला 27. 3 बॉलला 11 करायचे. 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. तीन चेंडूमध्ये 11. ते मोठ्या स्ट्रोकची आता गरज आहे. चौकार षटकारच आता इथून शोधावे लागतील आणि सध्या तरी गोलंदाजानं खूप चांगलं इथे गोलंदाजी या तिन्ही बॉल भरती केली आहे. साईराजला शांत ठेवलंय. पाहूया. 3 बॉल 11. हो, अजून एक चांगला चेंडू आहे. इथे आता ती धाव काढण्याचा प्रयत्न होईल आणि आता कदाचित तो ओव्हरथ्रो झालाय. पाहूयात थांबवलं गेलंय. ती स्ट्राईक आता घेण्याचा प्रयत्न प्रणयचा राहिलाय. इथे येईल एक सिंगल आणि त्या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावते. धावा झाल्या तर 28. राहिले काय, 2 बॉल करायचे आहेत आता 10 धावा. 2 बॉलमध्ये 10 का दम दाखवावा लागेल. त्या 10 धावा हव्यात. आणि आता प्रणय की बॉल अजूनही खेळलेला नाहीत, तो तुर्तास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूयात. ज्या पद्धतीने पॅवलनमधून सेट होऊन येत असतात फलंदाज, तसं ती कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण 2 बॉल 10 करायचे आहेत. ओ, आणि इथे तीच कामगिरी केली आहे. जणू काही पॅवलन मधून सेट होऊनच आलाय. असा सोपटका खेळाय समोर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. बाय गाईस, खेळ का मजा, असं सांगितलं असेल या फटक्यानंतर खेळाडू प्रणयनं, कारण आता हा मॅच ऑन झालाय. 1 बॉल मध्ये आता करायचे 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 4 धावा काढाव्याच लागतील. पाहूयात कोण जिंकेल हाच प्रश्न राहिला या मॅच मध्ये. जय बजरंग सोनटक्के की नित्य साई गणेशपुरी या 2 संघादरम्यानची ही लढत. चला फिल्डिंग लावा लगेचच. 1 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 4. स्टॅच्यू पद्धतीने ते खेळाडूला तिथे स्थिर राहावं लागेल, लक्षात घ्या. अरे आता जाऊयात. 1 बॉल 4. ओबा पिच समोर मारलाय. पाहूयात. ग्राउंड स्ट्रोक आहे. बॉल निसटेल का, आणि सध्या तरी 2 धावा तर आता कंप्लीट होत असताना पाहायला भेटतील. 4 करायचे आहेत. 2 तर मिळाल्यात. बेल्स उडवल्यात आणि तिथे आलेली विकेट, आणि अशा पद्धतीनं तो सामना जिंकलाय. अभिनंदन टीम नित्य साई गणेशपुरी. थर्ड राऊंड मध्ये टीमचा होते प्रवेश. हार्ड लक, टफ लक या मॅच साठी जय बजरंग सोनटक्के टीम आपलंही मनापासून आभार. वनमॅन शो दाखवलं. ज्या इनिंगमुळे एक मोठं टार्गेट सेट झालं आणि त्यानंतर गोलंदाजी खूप चांगली राहिली. ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम जीत. चला आपण